तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळचे आता 10 वाजले ते आणि घरची पण झाली, कपडे धुवून झाले. कपडे आज भरपूर होते, काल देवाला गेलेले ह्यांचे आणि मुलांचे पण डबल होती, त्यामुळं कपडे धुवायला जरा उशीर झाला. चला आता खाली जाऊया. कांद्यातलं आपल्याला मोठं गवत काढून घ्यायचं आहे आणि गुरं बांधावून सावलीला बांधली. आता चला आता निघालो खाली. कांद्याचं रोप टाकले, त्यातलं गवत काढायचं आहे मोठं. जाऊया आता. शेणाला पण वैरण पाणी केली आणि निघालो आता आम्ही खाली. पाऊस येतच आता थोड्या वेळापूर्वी, पण अजून उघडला, त्यामुळं आता निघालो आता. तर वारं सुटले चांगलं, ऊन काय पडत नाही. आणि इकडं वाटाच्या कड्याने जाताना छान अशी ठणठणीची फुलं आहेत. किती सुंदर दिसते ते बघा. भरपूर आहेत ती, 2 प्रकारचे असते त्या, पण इथं गुलाबी आणि पिवळ्या म्हणजे वेगवेगळे कलर असतात ह्या फुलांमध्ये. किती सुंदर वाटते ती फुलं ही. चला आता जाऊया खाली. तर इथं आलो आता कांद्यामध्ये. तर मेथीची भाजी पण छान उगवली, कांदा पण छान उगवला आपला. चला आता ह्यातलं गवत काढून घ्यायचं आहे आपल्याला. बाकी सगळं हे झाले, कुठं आहे ती काढून घ्यायचं. चला आता सुरुवात करू काढायला. पावसाची चिरचिर चालू झाली, पण असो काढायचं आहे. लय मोठा नाही पाऊस, काढून घेऊया आता. मेथीची भाजी बघा किती सुंदर दिसते. हे बघा, छान अशी मेथीची भाजी आली. शेपाची पण भाजी आली. ह्यातलं असं गवत काढून घेऊया. तर इकडं एक सारा आमचा चिमटून झालाय सगळं कांद्यातला. आणि जेवण करायला घरी गेलतो आम्ही, आणि जेवण करून झाल्यावर परत आलो आणि परत पण दुसरा सारा आपला अर्धा झालाय. गवत भरपूर निघते इकडं, बदाडावरनं सगळं बदाड भरून गेलंय गवताने. चांगलं गवत निघाले आणि आपला सारा सगळा कांद्याचा स्वच्छ दिसतं, नुसतं कांद्याचं रोपच दिसते त्यामध्ये. आणि इकडे बघा ही न चिमटलेलं आणि हे 2 चिमटलेलं सारं कसं छान दिसतं ते. चला आता एवढं थोडं राहिले, तेवढं चिमटून घरी जायचं आता आपल्याला. काय घेते मागे आले सरकार, काय घेत बसायचं त्याचं. तर आता 5 वाजले ते आणि आपलं दोन्ही सारं चिमटून झालं. ते गवत भरपूर निघले. इथं सगळं बदाडावर गवत टाकलंय तर आम्ही. आणि इकडं सारा आणि इकडचं सारा सगळं स्वच्छ आहे. 5 वाजले आता, मुलं आले असतील घरी. 5 वाजले ते आणि इकडचं आमचं 2 सारं झाले ते आता. आणि इकडं आता तिसऱ्याला साऱ्याला चिमटायला लागलोय. 6 वाजेपर्यंत चांगलं अर्धा साक होईन, नाही तर थोडा सोडून होईन चिमटून थोडा. मग 6 वाजता घरी जायचं. इकडं छानसा असा कांदा दिसायला लागला आपला. एका साऱ्यात भरपूर गवत होतं, रोप हुडकून काढावं लागायचं. ह्या साऱ्यात पण आहेत गवत, पण एवढं नाही. चला आता घेऊया चिमटून मग. 5:30 वाजले ते आणि इकडं तिसरा सारा सोडवलाय थोडा आणि आता घरी जायचं. पण घरी जाता तर मला
मेथीची भाजी दाखवते. मेथीची भाजी पण घ्यायची थोडी, कारण का चांगली आहे. तेवढंच संध्याकाळी होईन खायला. त्यासाठी ते शेंडं खोडून घ्यायचं. शेंडं खोडली की मग चांगली फुटून येते. तर आता घेऊया भाजी मेथीची चांगली. इथं खोडायला सुरुवात केली आता मेथीची भाजी. तर मी पण खोडते. तसं आधीनं मध्ये का खोडती ग बाई? शेजानी खोड ना. माझ्याकडे असतो का प्रॉडक्ट होतो का नाही रोज का नाही उशीर सुद्धा मला वेळ आणायला तुमच्या कासले वेळ घरांचं घर दोघी जणी मिळून इकडं मेथीची भाजी चांगली खुडून घेतोय. त्याचं सगळं शेंड असं खुडून घ्यायला चालायचं, म्हणजे चांगली फुटन. आणि मेथीची भाजी पण चांगली आली, त्याच्यावर रोग नाही काय नाही. मेथीची भाजी आणली चांगली शेंड खोडून. इथं कोथिंबीर पण आणली थोडीशी. अजून कोथिंबीर काय आली नाही घालायला, पण तरी एक त्यातला एक मोठा व झुमका बघून आणलाय आता भाजीला घालायला. तर आता वाजले त्या संध्याकाळच्या 7:30 आणि इथं लागलो आम्ही स्वयंपाक करायला. तर इथं चपात्या करून झाले त्या माझ्या. लाईट यायच्या अगोदरच चपात्या करून घेतल्या. आणि इकडं रानातली ताजी अशी मेथीची भाजी फोडणी दिली. इकडे चालू आहे दुसऱ्या भाजीची तयारी.